पुणे जिल्ह्यात या काळात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत जाऊन संपूर्ण महाराष्ट्र जणू तापला होता। दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्री प्रचंड उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते। शुक्रवारी शिवाजीनगर येथे 39.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। दिवसभर उन्हाचा चटकाही मोठ्या प्रमाणावर जाणवला। रविवारपासून यातून काहीशी सुटका मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे। पूर्व विदर्भापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमेरियन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। राज्यात सध्या ढगाळ आकाश होत असून उन्हाच्या झळा, उकाडा कायम आहे। रात्री उष्ण ठरत असून पावसाला पोषक हवामान होत आहे। शनिवार दिनांक 6 मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात उष्ण लाटेचा तर मराठवाड्यात उष्ण रात्रीचा इशारा देण्यात आलाय। रविवारपासून दिनांक 7 विदर्भ मराठवाड्यात गारपिटीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। राज्यात सर्वाधिक तापमान सोलापुरात। राज्यातील उन्हाळा यंदा अधिक तापदायक राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील तापमान 40 अंशाच्या वरती गेलंय। विदर्भात 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला असून पहिल्याच दिवशी सर्वच जिल्ह्याचे तापमान 40 अंशापेक्षा जास्तच होते। शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात 43.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेलं। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून सूर्य आग ओकतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यातील काही शहरांचं कमाल तापमान अंश सेल्सिअस: पुणे 39.1, नगर 38.2, धुळे 40.5, जळगाव 40.6, कोल्हापूर 39.0, मालेगाव 42.0, नाशिक 36.8, सांगली 40.8, सातारा 39.8 आणि सोलापूर 42.4, छत्रपती संभाजीनगर 38.6, बीड 40.3, नांदेड 41.2, धाराशिव 41.2, नागपूर 41.3, यवतमाळ 42.2।